प्रमोद दंडेकर यांनी बसे पवार यांचा स्वागत करावा. शाल व श्रीफळ देऊन लतीफ शेख यांचा सत्कार करतील प्रमोदजी दंडेकर. पंचांची भूमिका म्हणून हे घे तुला खुर्ची खुर्ची मारे गडी मार. स्कोररला प्रथमेशला विचार फोन त्याला कर. प्रथमेश स्कोरर पाठवायचं. स्कोरर पहिल्या दिवसाचा पहिला सामना. संघाचे नाव मी काय इथे बोलो ना. टीमचे नाव मी सांगा. एक राखूळ खेळ प्लेयरला पाठव बोल. आलाय का? तूच आहे का? तू बी बसून घेते खुर्ची घे. बुक आले थांब 1 मिनिट. हे तू करणार आहे स्कोरर बुक कोण करणार आहे? निखिल तू करणार आहे? इथं पोरग पाठवलंय ना तरी स्कोरर बुक कोण बघणार आहे? इकडे ना वर. हां मग कुठं बसायचं? बॅटिंग वर आहे ना वर का? संघाचे नाव वगैरे टाक येतं. स्कोररला सांगायला लागेल ना एक एक बॉल. याने घेतलाय ना आता स्कोरर. ती खुर्ची घे ना इकडे. तुझा खुर्ची घे पाठी. ते माझ्यासमोर ठेव इकडे. फोटो इकडे घेऊ का? संघाचे हा थोडं इकडे दिसणार नाही मग मध्येच ठेव. पहिल्या दिवसाचा पहिला सामना सुरुवात होत आहे. दोन्ही संघ सज्ज. फलंदाजीला टीमचं नाव सांग. श्री गणेश बॅटिंग श्री गणेश आणि अनिकेत येत ना. त्यांनी टॉस जिंकलो ना. प्रॅम्पलेट कुठे एक घे ना. प्रॅम्पलेट घे ना. श्रीगणेश संघाने प्रथम फलंदाजी जिंकून फलंदाजी करण्याचं आवाहन केलेलं आहे. बघूया अनिकेत एक कितपत यश मिळत होते होण्यासाठी. पहिला चेंडू लागत होते सीमारेखे बाहेर आणि चौकार. पंचांचा चौकार आणि पाय फलंदाचा स्वतः वैयक्तिक खातं करत होतो फलंदाज बंटी खणखणीत असा पहिल्या चेंडूवर पहिला असा फटका लागतो आणि संघासाठी खातं करत होतो बंटी. 4 रुपयाने संघाचं खातं करतो आणि वैयक्तिक सुद्धा खातं करत होतो बंटी. बघूया पुन्हा लाखोरा हाताचा फलंदाज बंटी. गोलंदाज होतो अशोक. बघा पुढे चेंडू सामना करत होतो बंटी आणि सुंदर असं चेंडू. परंतु त्यांचा अवांतर ठरवत होता. अवांतर पुन्हा एकदा धावसंख्या भरवते. धावसंख्या होती 5. एक चेंडू 5 धावाचं आतापर्यंत जमावत आलेला त्यांना धावफलक. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज फलंदाज दाखोरा फलंदाज सज्ज. अशोक चेंडू घेऊन फलंदाजी गोलंदाजाला तयार आणि पुढचा चेंडू अतिशय उंचावरून पळवलेला फटकार. परंतु पंचाचा काय निर्णय आलेला नाही. पंचाचा निर्णय घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो. 1 धावसंख्या बरोबर धावसंख्या होती 6. 2 चेंडू अखेरीस 6 धावा.
चेंडूवर लक्ष द्यायचं. आयोजक सगळे सज्ज आहेत. नवीन चेंडू देण्यात आलेला आहे. फलंदाज चेंडूची पाहणी करत आहे. सामना थोडंसं थांबला होता. तो पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. पुन्हा एकदा अशोक सज्ज, फलंदाज बंटू सज्ज. सुंदर असा फटकार स्टेट ड्राईव्ह म्हणता आलेला. स्टेट ड्राईव्ह असा फटकार लागलेला असेल, परंतु अशोकाला चेंडू काय आडवत आलेला नाही. फुटवर फॉलोमध्ये बघत आलेला नाही. सीमारेच्या बाहेर जातो चेंडू. असा ग्राउंड शॉट मारलेला आहे. पुन्हा एकदा 4 धावसंख्या बरोबर धावसंख्या किती 10. 3 चेंडू खेळून धावफलक झालेले ते 10. दरम्यान पुन्हा एकदा बंटी सज्ज फलंदाजीला आणि चेंडू येतो. पुन्हा एकदा अतिशय सुंदर सुरेख चेंडू म्हणतात आणि हा चेंडू यष्टीवर राहत होता आणि यष्टीची देत होतो फलंदाज बंटी. पहिला आदरा पहिला धक्का बसवतो दुसरीकडे संघाला. बंटीच्या रूपाने सलामीवीर मैदानामध्ये एक गडी आता परतलेला आहे. नवीन फलंदाज आहे विजय. बंटीची जागा धरून करण्यासाठी आलेला होता विजय. आताच फलंदाज आलेला तो विजय. बघूया संघासाठी काय कामगिरी करतो. फलंदाजीमध्ये कितपत यश मिळत आहे त्याला विजयाला. बघूया आपण पूर्वी मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र अचूक असं टाकतो तो अशोक. फॉलोमध्ये चेंडू जातो घोषित घेतल्यामध्ये 2 धावसंख्येपर्यंत धावसंख्या. 5 चेंडू अखेरीस धावसंख्या होती ती 11. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिला षटक वैयक्तिक षटक अशोक. आतापर्यंत आपल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केलेले आहेत. बघूया आणि पुढचा चेंडू सामना करतो तो आणि अतिशय सुंदर फटका म्हणतात. तेवढं सुंदर सुरेख क्षेत्ररक्षण म्हणतात. पंचांचा निर्णय आला होता. क्षेत्ररक्षण निर्धार चेंडू टाकतो. आपला पहिला षटकात 11 धावा खर्च करून एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं होतं अशोक याला. दरम्यान वैयक्तिक पहिला संघाकडून दुसरी षटक घेण्यात येतो गोलंदाज. गोलंदाज येतो तो राहुल. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरी षटक घेण्यात येतो राहुल. आता मात्र स्ट्राईक घेतो तो फलंदाज तुषार. बघूया विजयाचा फलंदाज आहे आणि अतिशय सुंदर असा चेंडू सुरेख फटका परंतु निर्धार चेंडू टाकतो. पहिला चेंडू सरळ हातामध्ये मारतो. क्षेत्ररक्षण होतं ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. बघूया पुढे चेंडू पुन्हा एकदा सज्ज. अतिशय सुंदर टोलावलेला फटकार आणि तेवढेच होते ते सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं. कुठली धावना 2 चेंडू निर्धार टाकतो चेंडू. राहुल संघासाठी चांगलीच कामगिरी करतो. गोलंदाजी करताना पाहायला मिळतं तर राहुल. बघूया दरम्यान पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू आणि सुरेख फटकार आणि तिथे चांगलाच एफर्ट केलेला परंतु यश मिळालं. ते फलंदाजाला चेंडू जातो सरळ सीमारेषे बाहेर. चौकाराने धावसंख्या पुन्हा एकदा भरतो. धावसंख्या होती 15. एक गडी बाद 15 धावफलक झालेला आतापर्यंत श्रीगणेश संघाचं. बघूया पुन्हा एकदा दरम्यान राहुल 2 चेंडू सुरेख चेंडू टाकल्यानंतर तिसरा चेंडू चौकारला जातो तो तुषार. बघूया पुन्हा एकदा 15 चेंडू तो नगरने चेंडू अवांतर धावसंख्या भरतो. धावसंख्या होती 16. श्रीगणेश संघ अजूनपर्यंत 16 धावसंख्या जमावलेल्या आहेत. बघूया पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू फॉलोमध्ये टाकतो तो आणि सरळ क्षेत्राच्या आतमध्ये कुठली धाव नाही. निर्धार चेंडू टाकतो पुन्हा एकदा राहुल. चांगली गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत. कुठली धाव अतिशय सुरेख चेंडू म्हणता येईल आता तर त्यांच्या बॅटे खालून गेलेला परंतु फलंदाजाला काही धावा जमावता आलेला नाही आणि चेंडू काही त्यांना कळलेला नाही असं चेंडू त्याला टाकलेलं आहे. आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक. बघूया तुषार संघासाठी काय कामगिरी करतो ते. अतिशय सुरेख फटकार आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते क्षेत्ररक्षण. तुषारचं ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. संघासाठी 4 धावा निश्चितच वाचवत होते. आता मात्र 2 षटका करून धावसंख्या झालेली ती 16. उपशहर प्रमुख श्री प्रदीप वाघमारे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी आपलं स्थानपन्न यायचं. पुढचा चेंडू अशोक संघाकडून
तिसरं वैयक्तिक दुसऱ्या षटक आला आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता आलं होतं. फॉलोमध्ये बचाव क्षेत्रात लागलं होतं परंतु कुठली धाव नाही मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज, पुढे मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि सुंदर क्षेत्र फेक करतो आणि त्या फेकीमध्ये त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळत होतं आणि बाद होतो तो विजय ना, विजय आउट झाला ना, बाद होणारा फलंदाज तो विजय. आता मात्र विजयाची कमी जागा भरून काढण्यासाठी आलेला होतो नवीन फलंदाज विक्की. 17 झाले ना, 16 किती 2 बॉल 16 वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसऱ्या षटकातून आलेला अशोक. आतापर्यंत आता यावर किती रन गेले? 2 बॉल झाले, 0 रन गेले यावर. आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी कुठलीही धाव दिलेलं नाहीये. 2 मॅचेस निर्णय चेंडू टाकलेलं आहे. श्री गणेश गुंटुरे या संघाला 2 धावांची पेनल्टी लागलेली आहे. दोन धावांची पेनल्टी लागलेली आहे श्री गणेश संघाला. त्यांनी नियम इथं मोडलेला आहे म्हणून त्यांना 2 धावांची पेनल्टी. सुंदर असं टोलवण्याचा प्रयत्न परंतु चकतो तो फलंदाजाला काही चेंडू समजत नाही. चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षाच्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पुन्हा एकदा निर्धाव चेंडू करतो तो अशोक संघासाठी चांगलीच कामगिरी करतो तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अशोक पुन्हा एकदा उंचावून टोलवण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र प्रकाश ठिकाणी मात्र चेंडू जातो तो 50 मिनिट घोषित करताना जातो. एक धावसंख्या भरती धावसंख्या होती 19. श्री गणेश संघाला वाढवलं कशाला? पुन्हा अतिशय सुंदर सर्व फटकार आणि याला आता षटकार म्हणता आला आणि षटकाराने या बॉक्सटॉप मॅचमध्ये अंदर आरंभ म्हणजे क्रिकेटमध्ये षटकाराचा काही व्हॅल्यू नाही. षटकार म्हणजे बाहेरचा रस्ता मोजावा लागतो. पुन्हा एकदा नवीन फलंदाज आला तो 17 झाले, 2 कट करायचे फलंदाज बघूया पुढचा चेंडू. अतिशय सुंदर असं फटका म्हणता आला परंतु चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. एक धावसंख्या भरतो धावसंख्या होती 18. याच्यामध्ये पेनल्टी आहे ना, 2 अजून केला नाही ना, नाही काढली नाही. 18 ते पेनल्टी वर लिहून ठेव. ठीक आहे ना. 3 षटका अखेरीस श्री गणेश संघाने आतापर्यंत 18 धावफलक लावलेले आणि त्या 18 फलकामध्ये त्यांना 2 धावांची पेनल्टी लागलेली आहे. आतापर्यंत अनिकेत यांनी चांगलीच आतापर्यंत कामगिरी पाहायला मिळते. त्यांची संघाची क्षेत्ररक्षकाची आणि गोलंदाजाची वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थ्या षटकामध्ये गोलंदाज अनिकेत काटे. बघूया सुंदरसा धोळ लावण्याचा प्रयत्न परंतु 50 मिनिट होतो. नकारात्मक चेंडूने पुन्हा एकदा धावसंख्या भरतो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 19. बघूया पुन्हा एकदा अनिकेत सज्ज फलंदाज पुढे पाहण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा 50 मिनिट नकारात्मक चेंडू टाकतो. लगातार नकारात्मक चेंडू टाकतो तो अनिकेत संघासाठी मला वाटतं खराब गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. अनिकेत करून 2 चेंडू त्यांनी आतापर्यंत नकारात्मक टाकलेला अवांतरण पुन्हा 2 संख्या फलक वाढते ते. फलंदाज तुषार सज्ज उजव्या हाताचा फलंदाज. बघूया पुन्हा अनिकेत आणि आतापर्यंत परत पुन्हा एकदा 50 मिनिट होते. नकारात्मक 3 लगातार नकारात्मक चेंडू टाकतो तो अनिकेत. अतिशय खराब असं गोलंदाजी करताना पाहायला मिळत होतं अनिकेत करून. प्लस 1 आहे. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 22. 55 अंतिम दरम्यान गोलंदाजीला तयार अनिकेत. बघूया तुषार आता किती आपल्या संघासाठी 55 मिनिट होतं. डॉट बॉल आहे ना, डॉट आहे वाईट आहे. ऍक्शन कर ना मग. अवांतराने धावसंख्या भरवतो पुन्हा एकदा खराब गोलंदाजी पाहायला मिळत होतं. 55 मिनिट होतं आणि आता सुरू कसं क्षेत्ररक्षण म्हणताला अशोक याच्याकडून 1 धाव निश्चितच मला वाटतं. 55चा निर्णय अजून काय आलेला नाही. डॉट 1 बॉल 23. आतापर्यंत त्यांनी लगातार 4
अवांतर डाव केल्यानंतर आता मात्र त्यांना लाईनअप मिळालेलं चेंडू टाकण्यासाठी अतिशय सुरेख चेंडू म्हणता लागेल. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पण कुठे धाव चोरता आलेलं नाही ते तुषाराला. बघूया पुन्हा एकदा संघाकडून चौथा वैयक्तिक पहिला षटक आलेला अनिकेत. सुरेख चेंडू अवांतर लगातार 4 धावसंख्या दिल्यानंतर आता मात्र त्यांना लाईन न मिळालेला त्याच्या गोलंदाजीला. आता मात्र गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं त्या अनिकेतला. 3 बॉल 23 रन 3 बॉल 23 रन. काही चेंडू शिल्लक. आता मात्र बघूया पुन्हा एकदा नवीन फलंदाज आलेला तो बाला आणि त्यांचा निर्णय न घेता परत येतो नकारात्मक चेंडू जातो तो अनिकेत. चेंडू जाऊन आढळला रक्षणावर परंतु तिथं नकारात्मक दिल्याबद्दल फलंदाजाला बाद ठरवता येणार नाही. एकने दासंगी परत दासंगी होती 24. आता बघूया मात्र पंचांनी होती क्षेत्ररक्षण म्हणता गेले तर चांगली परत एकदा लय मिळालेले परंतु आतापर्यंत त्याने खूप खर्च केलेले आपल्यावर धावफलक. काही चेंडू शिल्लक. लास्ट चेंडू. आणि अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातो तो घोषित क्षेत्रामध्ये जातो. बेक न वाढतो धावसंख्या धावसंख्या होती धावसंख्या झाली 25. 2 रन पेनल्टी आहे ना. पेनल्टी सहित का 25 पेनल्टी कापायची आता 25 मध्ये 2 रन. उनको बोल 25 पेनल्टी लगाएगा. पटेलला सांगू ना. ए हाय माझ्याकडे 2 रनाची पेनल्टी. माननीय श्री उपशहर प्रमुख प्रदीप वाघमारे यांचा सत्कार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन तोय पटेल यांच्या हस्ते करण्यात येत आहे. 25 झाले 2 रनाची पेनल्टी का सगळ्यांनी टाळ्या वाजवायचा आणि 24 रन टार्गेट दे. कंपल्सरी आहे ना यानंतर होणारा सामना. कंपल्सरी आहे. श्री गणेश यांनी 25 धावा जोडलेले आहेत आपल्या संघामध्ये आणि आव्हान केलेलं ते 26 धावांचं परंतु तिथे 2 रन पॅनल्टी आहे. 25 आहे ना 2 रन पॅनल्टी ना. हा 24 ला विना 24 ला विना 25 धावा त्यांना जोरदार आला होता ते धोनी संघाला परंतु त्यांना 2 धावांचा पेनल्टी लागल्याबद्दल धावा होते त्यांची 23-24 धावांचं आव्हान ते अनिकेत संघाला. बघू अनिकेत संघ आपला किती कामगिरी करून आपल्या संघाला विजय मिळवून देतात ते कितपत आपल्या फलंदाजीत पाहायला मिळते अनिकेत संघाकडून. इकडे खाली खाली तिकडं. पार्टी घ्या पार्टी. अरे पाणी बॉटल कोण लेके यार. तिथली घे ना कोणा इकडली घे. पाणी बॉटल यानंतर होणारा सामना महेश कोटवाले सर. हा विभाग प्रमुख. अरे मॅच विचारतो तो आवाज दे ना. विभाग प्रमुख महेश कोटवाल यांचं इथं आगमन होत आहे. मंचावर त्यांनी स्थानापन्न व्हायचं. शाखा प्रमुख सिलवंत. शाखा प्रमुख शीलवंत यांचं इथं सुद्धा आगमन होत आहे. त्यांना पण इथं स्थानापन्न व्हायचं. विभाग प्रमुख अरे सामन्याला सुरुवात होते. नाही लॉर्डचं नाही मला नाव माहिती आहे. यानंतर होणारा सामना इथं लॉट ला के ना आहे तुझ्यावर दे ना तू वर. आवाज आ रहा है क्या. सामन्याला सुरुवात होते. फलंदाज अतिशय सुंदर असा टोलाला फटका पहिला चेंडू पहिला चौका लागत होतो फलंदाज त्याच्यानंतरचा सामना होणार सखाराम. बघूया संघासाठी किती कामगिरी करताना पाहिलं म्हणतो सखाराम याच्या चेंडू फळीतून
पुन्हा एकदा चेंडू टाकतो तो अवांतर, मला वाटतं 55 मिळणार अवांतर धावसंख्या भरवतो धावसंख्या किती 5 प्लस आहे दोन्ही वाढते धावसंख्या किती 6 बघा दरम्यान पुन्हा एकदा फलंदाजाचे सकाराम अतिशय बाहेरचा चेंडू टाकतोय ऑब्रेक करतो वाटतं ऑब्रेकला 55 मिळणार ते नकारात्मक चेंडू अवांतर धावसंख्या किती पुन्हा एकदा भरवतो धावसंख्या किती 1 ने वाढते धावसंख्या किती 7 एक चेंडू अखेरीस दाखल झालेली ती 7 पुन्हा एकदा दरम्यान सकाराम सज्ज फलंदाज अतिशय सुरत चेंडू म्हणता येईल आणि 55 मिळणार तिथे बाद करतो यष्टीचेत करतो त्याला त्रिफळाचेत करतो गोलंदाज निखिल गोलंदाज निखिल याला आता मात्र यश मिळालेलं ते गडी बाद करण्यामध्ये यानंतर होणारा सामना सानवी 8 वर्सेस बाज या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तो उपस्थिती दाखवायची आपली हजेरी दाखवायची आता मात्र निखिल निखिल पुन्हा एकदा गोलंदाजीला तयार बघूया सुरत चेंडू टाकतो आणि फलकामध्ये फेड करतो कुठली भावना निर्धाव चेंडू टाकतो आता मात्र यश मिळालं त्याला निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश मिळतो ते निखिल याला पुन्हा एकदा दरम्यान फलंदाज सज्ज सुरत चेंडू टाकतो आणि आता मात्र उंचावरून टोलावलेला फटकार आणि सरळ सीमारेषे बाहेर लागत होतो 4 धावसंख्या भर करतो तो संघासाठी चौकार लागत होतो 4 बॉल 11 या चौकाराने धावसंख्या भर होतो धावसंख्या होती 11 निखिल गोलंदाजीला सज्ज अतिशय सुरत चेंडू टाकलेला मात्र तिथं 55 आलेला ना निर्धाव चेंडू टाकतो तो संघासाठी वैयक्तिक निखिल शेवटचे चेंडू शिल्लक आतापर्यंत 5 चेंडूमध्ये त्याने 11 धाव खर्च केलेले आहेत आणि एक गडी बाद करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं ते निखिल याला बोलवूया पुढचा चेंडू अतिशय सुंदर असं चेंडू झालं पायावर जाणारा चेंडू त्याने हळूवार खेळून डी क्षेत्राच्या मध्ये ढकललेला आणि बिन धावसंख्या भरतो धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या होती संघाची 12 यानंतर होणारा सामना बाज वर्सेस सानवी 8 या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपली उपस्थिती दाखवायची पुढचा चेंडू अतिशय सुंदर स्वरूप उंचावरून टोळाला फटकार चौकारांना धावसंख्येत भरवतो धावसंख्या होती आता मात्र अवांतर धावसंख्याला भरवतो धावसंख्या होती 17 जिंकण्यासाठी संघाला फक्त 24 धावांचं आव्हान आहे आता मात्र बघूया पुढचा चेंडू अतिशय सुरत असं चेंडू लागत होते बाहेर चौकारांत धावसंख्या भरवतो धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या होती 21 आता मात्र 3 धावाची गरज फक्त औपचारिकता राहिलेली आहे आणि असुंदर असं टोळलेला फटकार परंतु तिथं शतकाच्या मध्ये कुठले धाव नाही बघूया चेंडू आता मात्र दक्षिण क्षेत्रामध्ये जातो चेंडू धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या होती 22 2 धावांची गरज पहिला सामना पहिला विजय मिळवत होतो हनुमाला मिळतो आणि रंग अतिशय सुरेख असा चेंडू मार लागत होतो विनिंग विलन मारतो विनिंग शॉट मारतो तो फलंदाज संतोष बोला एक मिनिट सुभाष चौधरी साहेब यांचा सत्कार करतील आमचे लाडके विभाग प्रमुख तयबजीभाई पटेल सुभाष चौधरी साहेबांचा सत्कार करतील तयबजीभाई पटेल दुसरी मॅच त्याच्यानंतर आमचे लाडके विभाग प्रमुख तुर्भे इंद्रनगरचे महेशजी कोटवले साहेब यांचा सत्कार करतील आमचे लाडके विभाग प्रमुख तयबजीभाई पटेल आमचे लाडके विभाग प्रमुख महेशजी कोटवले साहेबांचा सत्कार करत आहे आमचे विभाग प्रमुख तयबजीभाई पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे बना बुला ना सामने
आणि इंद्रानगरचे शाखा प्रमुख सिद्धार्थ सिंगवंत यांचे सत्कार करतील आमचे लाडके विभाग प्रमुख तैयबजीभाई पटेल. याच्यानंतर होणारा सामना बाज 11 वर्सेस सानवी 8. दोन्ही संघाच्या संघनायकांनी लवकरात लवकर नाणेफेकीसाठी उपस्थित राहावे. जर संघ आलेला असेल तर त्यांनी इथं येऊन आपली नोंद दाखवावी. सर्व संघांनी आम्हाला सहकार्य करावा, कारण 10वीचे एक्झाम आहेत, याची नोंद घ्यावी. थोड्याच वेळात मग आपले स्पीकर बंद होतील आणि सर्वांनी सहकार्य करावा. ब्लॅक पॅन कंपल्सरी आहे, अन्यथा 2 धावाची पेनल्टी असेल. याची सर्व खेळाडूंनी सहकार्य नोंद घ्यावी.